चला फलंदाज पाठवायचे आतमध्ये लगेच. फलंदाज आई करंजाई उमटे संघ फलंदाज लगेच पाठवायचे आतमध्ये आपले. चला सामन्याला सुरुवात होतीये. जिया एंजल खैरवाडी वर्सेस आई करंजाई उमटे. नॉकआउटचा हा सामना असेल. जो संघ विजयी होईल तो संघ या स्पर्धेमध्ये जिवंत राहील आणि जो संघ पराभव होईल त्या संघाचा प्रवास इथे संपणार आहे. पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज म्हणजे अभिजित. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू परंतु पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. 6 धावांनी खातं खोलतोय कमॉन डीजे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेबाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय कमॉन डीजे. अत्यंत खराब षटक मानता येईल. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. तिसरा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भटकतोय. वाईट चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकला परंतु पंचांनी त्याला स्वर घोषित केलं. एक अतिरिक्त धाव येते. आता मात्र धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी कुठेतरी आता कमजोरी दाखवतोय तो गोलंदाज. लगातार तिसरा षटकार येतोय उमटे संघाच्या फलंदाजाकडून. रोशन या स्पर्धेमध्ये 4था फलंदाज आहे ज्याने लगातार 3 षटकार मारलेत आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा खर्च केले त्या अभिजितने. पुन्हा एकदा अभिजित पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. चौकार 4 धावांसाठी खरोखरच मानता येईल. रोशननी अतिशय उत्कृष्टरित्या फलंदाजी केलेली आहे कमॉन डीजे. पुन्हा एकदा अभिजित फुल टॉस चेंडू पाहूया झेल होतोय का. झेल टिपला सुरेख झेल. पहा काय विजयने एफर्ट्स घेतले आणि झेल टिपला. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका बसतोय तो उमटे संघाला.
बाद होतोय, परंतु एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन सोडलंय ते उमटे संघाला. आणि नवीन गोलंदाज आहे तो म्हणजे गोलंदाज विजय वाघमारे. कर्णधार आहे खैरवाडी संघाचा, एक आयकॉन प्लेयर. पहिल्या षटकाअखेर 23 धाव संख्या जमावले त्या उमटे संघाने. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे रवींद्र. स्ट्राईक एंडला असेल तो महेश आणि गोलंदाज येतो विजय वाघमारे. पहिला चेंडू घेऊन आणि इथे मात्र सुरेख चेंडू टाकलाय विजयने. महेशला काहीच समजलेला नाही चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र कमबॅक करावं लागेल ते जिया एंजल खैरवाडी संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स चेंडू जातोय, 4 धावांसाठी चौकार येतोय. कमॉन डीजे. आता मात्र महेश देखील एका चौकाराच्या साह्याने खेळतोय. पाहूया विजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पाहूया झेल होतोय का. आणि एक अचूक झेल टिपला विजय काष्टेने. फलंदाज बाद होतोय. महेश बाद झाला, त्याची जागा भरून करण्यासाठी येतोय फलंदाज रमेश. दुसरा हादरा बसतोय तो उमटे संघाला. एक रोशनने चांगली सुरुवात करून दिली होती. रमेश आलाय नवीन फलंदाज. उमटे संघाचा 12 प्रतिनिधी इथेच थांबायचा आहे. डॉट चेंडूची सांगता होते. आता मात्र योग्यरित्या गोलंदाजीसाठी पुरेसा ठरतोय तो विजय वाघमारे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पंचांकडे राहत मागतोय, परंतु यष्टी उधळतोय. फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. करतोय तो विजय वाघमारे. दिनेश काष्टे येतोय फलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विजय वाघमारेची. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता दिनेशचा आणि षटक संपतय. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावेवर. 2 बाद 28, 3 बाद 28. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो खैरवाडी संघाचा नावाजलेला गोलंदाज हिराचंद काष्टे.
ज्याने अनेक मैदानं गाजवली आहेत तो चिराजी आज या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्याच सामन्यामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु पाहूया आता कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 2 षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा. शेवटची 2 षटकं दिनेश स्ट्राईक एंडला असेल. वळून मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे मात्र दिनेश धावबाद होतोय. नवीन फलंदाज सौरभ, स्वतः कर्णधार सौरभ. दिनेश बाद झाला, त्यानंतर त्याची जागा वरून काढण्यासाठी सौरभ आला. पहिलाच निर्धाव चेंडू आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दिनेशचं लक्ष नव्हतं, त्यामुळे फलंदाज दिनेश बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो हिराजी काष्टे. फुलटॉस चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली येतोय. विजय वाघमारे आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. लगातार दुसरा धक्का. मागोमाग एक धक्का बसतोय तो. उमटे संघाला 5वा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो कृष्णा. कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळतोय तो हिराचंद काष्टे खैरवाडी संघाचा. आणि माहिती होतं की 2 षटकामध्ये खूप धावा खर्च झाल्या, त्यानंतर जबाबदारी होती त्याच्या खांद्यावर आणि त्या जबाबदारीला योग्य पद्धतीने साकार करतोय. पुन्हा एकदा पाहूया काय करतोय नवीन फलंदाज. आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजी, सुरेख. वारंवार निर्धाव चेंडू टाकतोय. अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या खेळाडूचं. कारण का रायगड संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपलं नाव मोठं केलं, आपल्या गावाचं नाव मोठं केलं तो हिराजी काष्टे. 22च्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय जय एंजल खैरवाडी संघाकडून. पुन्हा एकदा सुरेख. आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागितले आणि रिव्ह्यू घ्यायला भाग पाडले. कारण का फलंदाज बाद. स्टंपिंग केलंय खरोखरच. योगेश काष्टे यष्टीरक्षक असतो आणि नेहमीच आपलं 100% योगदान देत असतो. काय तर स्पीड लावलाय. फलंदाजाला स्टेप आउट सुद्धा करून दिलं नाही. मला वाटतं या स्पर्धेतला पहिला स्टंपिंग केला योगेशने. सौरभ बाद होतोय आणि नवीन फलंदाज आलाय तो अक्षय. पहा काय गोलंदाजी. आणि मला वाटतं एकच धाव खर्च केले, ती सुद्धा 22च्या स्वरूपात. मेडन षटकाची संधी असेल. पाहूया पहिलं मेडन षटक पाहायला मिळतंय का, दुसरं मेडन षटक पाहायला मिळतंय का.
शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन निराजी तयार आहे. आणि आता मात्र कुठेतरी दिशा भरकटतोय. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी कमॉन डीजे. सिद्धांत पवार चौथा आणि शेवटचं षटक घेऊन सिद्धांत येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 धावा. आता शेवटचं आणि हाणामारीचं षटक घेऊन सिद्धांत तयार असेल. पाहूया किती धावा खर्च करतो. पहिला चेंडू सुरेख चेंडू. इथे मात्र एज लागते आणि यष्टीरक्षक काही चूक नाही करत. फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. आणि नवीन फलंदाज आलाय तो अरविंद काष्टे. अरविंद नाईक. खरोखरच पहिल्या चेंडूमध्ये सिद्धांतने फलंदाज बाद केला होता. त्याला लवकर घ्यायचंय. थोडा आधीच आपल्याला उशीर झाला. अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. डावकुरा फलंदाज. वा काय गोलंदाजी करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावांवर. अजूनही काही चेंडू शिल्लक सिद्धांतचे. सिद्धांत सिद्ध करतोय की मी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. आणि इथे मात्र जरा जास्त ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. वाईट चेंडू येतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी. परंतु पुन्हा एकदा थोडा चेंडू उचली घेतोय आणि त्यानंतर फलंदाजाच्या डोक्यावरून जातोय. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 धावा. आता मात्र कुठेतरी कमी पडतोय गोलंदाज सिद्धांत पवार. या ठिकाणी मात्र वारंवार चुका करतोय सिद्धांत पवार. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकून फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न आहे. परंतु प्रयत्न त्याचा यशस्वी होत नाही. आणि इथे मात्र वाईटची सुद्धा हॅट्रिक होते सिद्धांत पवार कडून. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय तो सिद्धांत पवार. लोअर फुलटॉस चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 1च धाव मिळते. परंतु मिसफील्ड झाली. सिद्धांत कडून मिसफील्ड झाली. 1 एक्स्ट्रा धाव आली. धावसंख्येत भर पडली. 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 धावा. पहा तिसरं षटक
किती चांगलं हाताळलं होतं. त्यानंतर वाईट चेंडू आले चौथ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. एक अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज येतोय सनील जाधव. इथे मात्र थोडा जास्त उसळी घेतोय चेंडू, परंतु एक धाव पूर्ण होते आणि षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 धावा. आणि आता मात्र हेलिकॉप्टरद्वारे प्रमुख पाहुण्यांची इथे उपस्थिती होती. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे. तरी जे ऑनलाईन प्रेक्षक बघत आहेत त्यांनी 4 धावांची पेनल्टी आहे जीए एंजल खैरवाडी संघाला. चला लवकरात लवकर आता क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं उमटे संघाने. सत्तेचाळीस धावांचं आव्हान असेल पेनल्टीच्या 4 धावा धरून. चला सामना चालू होतोय. पुन्हा एकदा सामना रंगणार. कुठे पुन्हा एकदा विनंती असेल, जे आपण आदिवासी प्रीमियर लीग ऑप्शन मध्ये ज्याने फॉर्म भरलं होतं, जे अनसोल्ड झाले होते, त्याने आपले टी शर्ट इथनं घेऊन जायचं आहे. आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. त्यानंतर आल्यानंतर विचारल्यानंतर ती आपली चूक किंवा विचारल्यानंतर आपल्याला ते मान्य केला जाणार नाही. ते आपल्याला सकाळपासून आपल्याला विनंती केलेली आहे की आपण जे अनसोल्ड झाले त्यांनी टी शर्ट आपलं घेऊन जायचं आहे. हॅलो, चला योगेश
योगेश काष्टे वर्सेस पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर विजय वाघमारे आहे. सामना चालू होतोय. जिया एंजल खैरवाडी वर्सेस आई करंजाई उमटे संघ. पहिलाच गोलंदाज मार्फत पहिलाच चेंडूवर हल्ला बोल केला. डीप स्क्वेअर कडे फॅट षटकार. कम ऑन डीजे. चला समोरून पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. योगेश काष्टे ऑन द फायर. कम ऑन डीजे. काय झालं आता? हॅट्रिक चेंडू असेल षटकारासाठी. योगेश काष्टे करणार का हॅट्रिक षटकारांचे? पहिल्या 2 चेंडूवर हल्ला बोल केला 6 धावेसाठी. कारण समीकरणामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा बदलाव. कारण धावसंख्या लागली धापलकरती 12. पुन्हा एकदा 4 रनची पॅनल्टी असून सुद्धा मागचा मॅच सुद्धा 4 धावेंनी पराभूत झाला होता. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्जा. पुन्हा एकदा हवाई पार केलाय. चेंडू नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय. परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथे. क्षेत्ररक्षण होणार. जवळपास लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होता. तो कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे गेला. क्षेत्ररक्षण केलं परंतु 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या वाढेल. 14 धापलकावरती लागते. येणारे 21 चेंडू आणि 33 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा पाहिलं तर समीकरण चेंज झालंय. 21 चेंडू 33 धावेची गरज असेल. ऑन द फायर योगेश काष्टे. जे एन्जॉय पुन्हा एकदा हवाई पार. दिशा दाखवली. मिड विकेट वरून जा जा बाबा 6 धावेसाठी जा. कम ऑन डीजे. चला पुढ्यात कुठे मी आता जॉनीचा मसाला कोण कुठे तर योगेश काष्टे. पुन्हा एकदा समाचार देण्याचा प्रयत्न. परंतु पाहिलं तर काय तर चेंडू निर्धाव. जर त्या पाहिलं तर चंदरवाडी संघाचा खेळला जाणारा प्लेअर कोण होता तर ऑन द फायर प्रदीप होता. मला वाटते मारुती होता. सॉरी मारुतीच्या माध्यमातून काय फलंदाजी खेळली गेली होती. जवळजवळ 43 धावा. परंतु पुन्हा एकदा योगेश काष्टे ऑन द फायर. डीप स्क्वेअरच्या दिशेकडून नो चेंडू. 6+1 एकूण 7 धावा. कम ऑन डीजे. पहाड डोले उघडे करून नीट चेंडू आहे फ्री हिट. पुन्हा एकदा ऑन द फायर. चेंडू फ्री हिटचा असेल. योगेश काष्टे ऑन द फायर. पुन्हा एकदा खंबा उधार दिया परंतु चेंडू फ्री हिट आहे. कारण फ्री हिटचा फायदा मिळाला होता परंतु तितकाच पाहिला तर आता फलंदाजाला फायदा मिळणार. मागचा मॅच सुद्धा असाच LBW मध्ये बाद झाला होता. योगेश काष्टे पहिलं षटक समाप्त होतोय. पहिला षटका अखेर धावसंख्या झाली 27. येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल.
येणारे 18 चेंडू आणि 20 धावीची गरज असेल. काय समीकरण करून ठेवलंय एकट्या बादशान असेल ती म्हणजे जया एंजल खैरवाडी संघाकडून. आज मला वाटतं पाहिलं तर त्यांच्या कन्येचं योगा कॅस्टे यांच्या कन्येचा आज वाढदिवस सुद्धा आहे, त्यामुळे आज जोरात पार्टी सुद्धा होणार का? कारण विजय मिळला तर जोरात निश्चित पार्टी मिळणार खैरवाडी संघाला, कारण आज कन्येचा जन्मदिन आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज कॅप काढायची आहे. चला पुन्हा एकदा सामना चालू होतोय. येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची गरज. मगाशी पाहिलात तर धावचीत मध्ये विजय वाघमारे बाद झाला असता, परंतु आता विजय वाघ मारणार का? तर अतिशय अतिशय खराब खराब चेंडू. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल दाबालकावरती. पुन्हा एकदा आता समीकरणामध्ये फेरबदल होणार. येणारे 18 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. येणारे 18 चेंडू 19 धावेची गरज. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू. चेंडूचा फायदा काऊ कोलण्याच्या दिशेकडे फरलाय, परंतु तिथे फील्ड होणार. एकच धाव मिळणार. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर योगेश काष्टे येतोय, कारण जवळजवळ आता समीकरण चेंज असेल. येणारे 17 चेंडू असतील आणि 18 धावेची गरज असेल. दाफलकावर पाहिलं तर धावसंख्या लागली ती म्हणजे 29 29. हलकासा कडवतोय चेंडू, हलकासा समाचार देते सिडी मिडॉनला चेंडू जाते. 2 क्षेत्ररक्षणामध्ये गडबड चकमक व्हायला पाहिजे, परंतु एकच धाव मिळणार. एक धावेच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरण चेंज होणार. येणारे 16 चेंडू आणि 17 धावेची गरज. यानंतर सामना असेल आदिनाथ 11 सागरगड माचे वर्सेस SB चिराग चिंचवली. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्सवर यायचं आहे. पुन्हा एकदा फटका विजय वाघमारच्या माध्यमातून घेतला गेलाय. चेंडू गेला मिडॉन वरून कव्हर कोण काय पाहिलं नाही, पण तितका पाहिलं तर काय झालं, 2200 रुपयामध्ये चौकार येणार. आती काही संकट नाही. चला DJ विजय खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. चेंडू हवाई पार केलाय. गजब का फटका. चेंडू सीमा पार. वन बाउंस चौकार. कमॉन DJ. एकदा पाहिलं तर समीकरण चेंज आहे. 14 चेंडू आणि 8 धावेची गरज. पुन्हा एकदा टॉस साठी यायचं आहे. आदिनाथ 11 सागरगड माची वर्सेस SB चिराग चिंचवली. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सवर लगेच यायचं आहे. हा चेंडू निर्धाव जातोय. अंतिम चेंडू असेल, अखेरचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. येणारे 13 चेंडू 8 धावेची गरज. चला आदिनाथ 11 सागरगड माची वर्सेस SB चिराग चिंचवली. स्वतः अध्यक्ष नाणेफेकीसाठी जाणार उडवण्यासाठी, परंतु हा चेंडू सुद्धा निर्धाव. आता 12 चेंडू 8 धावेची गरज. आठ चेंडू आणि 12 धावेची गरज असेल निश्चितच. 12 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. नक्कीच टॉस बॉक्स कडे वळतोय. एक साईडला असेल आदिनाथ 11 सागरगड माची, तसे दुसऱ्या साईडला असेल SB चिराग चिंचवली. दोन्ही संघांना विजय होणं अत्यंत महत्वाचं आहे जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. चिंचवली संघाचा कॉल असेल हेड. चिंचवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तर मी चिंचवली संघाच्या कर्णधाराला विचारतो किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 60
धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. समोर सुद्धा सागरगड माची संघाकडे चांगले धुरंदार फलंदाज आहेत आणि तुझ्याकडे कोणते असे गोलंदाज आहेत जे तुला 60 धावापर्यंत रोखू शकतात. आहेत आमच्यात एवढे बॉलर नाहीत, आमच्यात एक दोन बॉलर आहेत चांगले. थँक्यू. तुला मॅचसाठी शुभेच्छा. तसेच सागरगड माची आपण टॉस हरलात. आता प्रथम आपल्याला फलंदाजी आली आपल्या वाट्याला, तर किती धावा करण्याचं एक टार्गेट असेल तुझं? 40 ते 50. 40 ते 50. आणि तुझ्यात कोणते असे धुरंधर फलंदाज आहेत ज्याच्यावर तुझा विश्वास आहे? नितीन आणि अजय. नितीन आणि अजय, धन्यवाद. तुला सुद्धा सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. निश्चित पाहिला फटका खेळला गेला तो म्हणजे जवळपास 4 धावेसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. आता येणारे 10 चेंडू 4 धावेची गरज. पाहिलं तर हीच पेनल्टी मागाशी बसली होती, परंतु फटका विजयाचा असणार. ऑन द फायर षटकार. कमॉन डीजे.